ये हा तेच देता का पत्रिका? ये पत्रिका. वहिनी साहेब थँक्यू बर का. कशाला? अहो नाही म्हणजे इथं नीट ठेवलीत ना तुम्ही माझी पत्रिका. हा येते. काय काय वहिनी साहेब? विहिरीला पाहिजे, नदीला पाहिजे, बोरला पाहिजे, नळाला पाहिजे, पण वहिनी साहेब तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहिजे. ओ काय काय झालं काय एवढं बारडे बारडे पाणी काढायला? आमचे मोठे बंधू तसे डिसेंट आहेत, ते डोळ्याला चावी लावायचं काम करणार नाही. काय झालंय काय? हा आता असं म्हणू नका की खुशी के आसू आहेत, त्यासाठी तुम्हाला लई टिपिकल ऍक्टिंग करावी लागेल. अहो काय सुजित भाऊजी तुम्ही पण. काय नाही ते आईची आठवण आली ना म्हणून पाणी आलं डोळ्यात. तुम्ही इथं अचानक कसे? आपलं काम असंच असतं ना. आमच्या अधिकृत सूत्रांकडून आम्हाला कळलं आपल्या वंदनीय सन्माननीय परमपूज्य कुसुमावती देवी उर्फ आई साहेब आणि त्यांचे आशास्थान कर्तबगार गारेगार दादासाहेब ढाले पाटील दोघे गडीवर नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत गडीला जे घरासारखं घर पण आलेलं आहे त्याचा अलभ्य लाभ घ्यायला आम्ही आलेलो आहोत. अजून काय मग विशेष? काय नाही. चांगलं आहे की मग, बेस्ट आहे. मस्त गप्पा मारता येतील काय? हा मस्त बेबी मावशीच्या हातचा तांबडा पांढरा शाक उपीट पोह हा जोरात करूया कार्यक्रम. बेबी मावशीच्या हातून ना माझा सुजा करून लाड करून घ्यायला आलोय बघा. पर मग मी काय म्हणते, म्हणा बेबी मावशींकडनं तुम्ही 24 घंटे 365 दिवस लाड करून घेऊ शकता. हो राहावा की इथंच. तुम्ही काय इथं राहिले तर त्यांचं प्रेम काय आटणार नाहीये. जास्त रागूसारखं बोलू नका. रियालिटी चेक पण असू द्या काय. त्याविषयी बघितलं की तुम्ही माझं दादासाहेबांचं आई साहेबांचं कसं क्रॉस आहे ते. हा पटत नाही आमचं. आणि आम्ही जिथं आहे तिथं आम्ही राईट आहे. आपली कॉलर आपल्या जेवावर टाईट आहे. आपलं फ्रीडम आपल्याला प्रिय आहे, तसं तुम्हाला तुमचं प्रिय आहे काय. तुमचं चालू द्या. तुम्ही पोटभर रडा, मी पोटभर खातो. भाऊजी थांबा, माझं पण झालंय रडून. मी पण येते. चला. दत्तू काका, ओ दत्तू काका, सर्वेश, अरे पांतच त्याला कोणी खायला घालणार आहे काय? दत्तू काका
ओ दत्तू काका, ओ सुजित भाऊजी, ए सर्वेश, अरे या की भुका अहो, लागल्या. ऐका की राव. राव भाऊ, भाऊजी, अहो भाऊजी म्हणत होते मी, तुम्ही राव ऐकलं का? नाही नाही नाही, अहो ते काय झालंय, सर्वेश दादांना जरा बरं वाटत नाहीत म्हणून ते पडलेत आणि दत्तू काका सुट्टीवर आहेत. म्हणजे आम्ही उपासमारीनं मरतो इकडच. ए बेबी मावशी, बेबी मावशी, अगं ये वाढ. इफ यू डोंट माइंड, मी करू का तुमच्यासाठी काहीतरी खायला? तसं काय वहिनी दिलं लिटील. आम्ही एक वेळ उपाशी राहू, पण भुका लागल्यात म्हणून असलं तसलं खाणार नाही असा जुना नियम आहे आमचा. अयो, लय भारी नियम आहे हो तुमचा. पर मी केलेलं खाणं असलं तसलं, हे तुम्ही न खाता असं कसं म्हणले हो? मी असलं तसलं बोलतो म्हणून घराच्या बाहेर आहे हो. ए बेबी मावशी, ए बेबी मावशी, कोण उभी दिना. फक्त बोलताय का खरोखर काहीतरी करता येते? ओ भाऊजी, उगा चॅलेंज करू नका आपल्याला. आपले पोहे लय फेमस आहे तिकडं. तुम्हाला खोटं वाटत असेल तर विचारा बेबी मावशींना. काय सांगताय काय? आमचे परमपूज्य, सन्माननीय, वंदनीय ढाले पाटील रीतिरिवाज रक्षक उर्फ आई साहेबांच्या राज्यात तुम्ही किचन मध्ये गेले त्यांना फव केलेत. भारी आहे की. विषय हार्ड केला की तुम्ही. हा कशी काय केली हो बगावत? हा पण बगावत करणारे 2 माणसं झाली घरात. तुमचं नेमकं चांगलं जमणार आहे बघा. हा, अहो पर मी काय बगावत वगैरे नाही केली. त्याचं काय झालं, सर्वेश दादांचं बोट चिरलं होतं आणि मला मेलीला काही काम नव्हतं म्हणून मी आपल्या टाइमपास मध्ये गेले किचन मध्ये आणि मग त्यांचं बोट चिरलं होतं म्हणून. जाऊ दे ना, लई लॉंग स्टोरी. मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे की पोहे एकदम बेस्ट झालते बघा, म्हणजे एकदम प्लेट तोड झालते. असं म्हणताय? हा आणा की आमच्यासाठी बी 8-10 प्लेट होऊन जाऊ द्या. हा, आणते की लगेच. हा, काय सर, तुमच्या राज्यात अशी सूट? हा तायडे बोल. हॅलो संजय, मिळाली का पत्रिका? हा हा, मिळाली. आई अंबाबाई पावली म्हणायची बघ, कुठं होती? अगं त्या राजश्री वहिनी साहेब आहेत ना, त्यांच्याकडे होती. काय? आई अंबाबाई वाचीव ग. संजय, त्यांना कळलं का काय? आता तुझ्या संसारात केंडा बघ. अगं नाही तायडे, तसं काय बी होणार नाही बघ. त्यांनी काही वाचलेलं नाहीये. नक्की ना? हा नक्की. संजय, थोडक्यात बचावलीस बघ. आता पुढचे 6 महिने पोटातलं लेकरू सांभाळलं ग, ती गोष्ट सांभाळ बघ. पुढचे 6 महिने नाही ग ताई, अख्खा आयुष्यभरच हे वजन डोक्यावर घेऊन जगावं लागणार आहे. डॅडींनी त्या चिन्नी हातोडा घेऊन मनावरच कोरली आहे तारीख. 18 सप्टेंबर 2001. 18 सप्टेंबर 2001. मला कळतंय ग, तुला मनस्ताप होतोय. अगं तायडे, अगं तू अजिबात काय काळजी करू नकोस बघ. तू नको टेन्शन घेऊस. तू 2 जीवांची आहेस, तू तुझं आणि बाळाची काळजी घे. तसं पण तुझी संजी असल्या इंच्या मिंच्या प्रॉब्लेमला घाबरत नाही बघ. तुझी संजी ही एकदम स्ट्रॉंग आहे. हा, तू तुझी काळजी घे. चल बाय.
कुठं कोर्स केला का पार्ट टाइम क्लास? हा कसला क्लास? हॉटेल मॅनेजमेंट हो किंवा पटापट कुकिंग वगैरे. हा कसले भारी झालेत पोहे, वांड एक नंबर. अजून 4-5 प्लेटा होऊन जाऊ द्या. अहो काय भाऊजी तुम्ही पण आ नुसतं हरभऱ्याच्या झाडावर चढवताय. अहो पोहे ते त्यांना काय लागतंय? टॅलेंट हाताला चव लागते वहिनी. आपल्याला आवडणाऱ्या माणसाला ओळखायची एकच क्रायटेरिया आहे आपल्याकडं. आपने दिल का रास्ता पेट से जाता है. त्यामुळे आपल्याला आवडणाऱ्या माणसाला एकतर चांगलं चुंगलं खायची आवड पाहिजे तर चांगलं चुंगलं खायला घालायची. या घरातल्या आम्हाला आवडणाऱ्या माणसांपैकी अजून एकाची भर पडली. यू आर नंबर 3. पहिली बेबी मावशी, दुसरे भैया साहेब, तिसऱ्या तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन, आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. आमचा नंबर किती आहे हो सुजित भाऊजी? एवढ्या भारी पॉईंट मध्ये चालता फिरता खडा कुठनं आला? तुमचा नंबर पहिलाच आहे, कॅटेगरी वेगळी आहे. काय म्हणले? पो काय वांड पोहे केले तो वहिनी दिली टिल्ली. हा खाताय का? द्या त्यासने बी जरा. ते सुजित भाऊजींना जरा भूक लागली होती ना आणि किचन मध्ये कोणी नव्हतं म्हणून केलते मी पोहे. असू दे की मग. त्यात काय घाबरायचं एवढं? आम्ही होत, आईसाहेब नाही येत काही. हे बरं सांगितलं बरं का वहिनी ती सेकंड. बॅड मॅनर्स, बॅड मॅनर्स. असं खाताना मध्ये बोलायचं नसतं. सॉरी बरं का. धाकट्या जाऊ बाई, जरा आत चला, महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. इथं नको, डिस्टर्बन्स आहे इथं. चला. वहिनी साहेब, लई महत्वाचं बोलायचं होतं का हो? नाही म्हणजे ते सुजित भाऊजींना अजून पोहे लागले तर. घेतील ग त्यांचं ते नाही लाजणार. तशी पण कधीच लाज सोडलीये त्यांनी. आम्हाला तुला जरा महत्वाचं विचारायचं होतं. हे पत्रिकेचं काय काढलंयस मध्येच? नाही म्हणजे ते मंगळ शनी असली काही भानगड नाही आहे ना? नाही अहो तसं काही नाही बघा. ते आपलं सहजच. नक्की ना? नाही म्हणजे आमच्या मम्मीच्या ओळखीचे एक ज्योतिषी आहेत, त्यांना दाखवू तुझी पत्रिका सेकंड ओपिनियन म्हणून. अहो नाही ते बेबी मावशीनं. नीम हाकीम खत्रे जान. नीम आणि हाकीम चांगले असलेच पाहिजेत. आता जीवावर बेत. बेबी मावशींचं काय सांगतेस ग? वासरात लंगडी काही शहाणी येते. आम्हाला पण वाटायचं त्यांना पत्रिका बघता येते. आमच्या लग्नाच्या वेळी दाखवली होती की पत्रिका. म्हणाला त्या 34 गुण जुळतायत म्हणून. पाहतेस ना रियालिटी, एक पण गुण जुळत नाही. ते जाऊ दे ग, तू एक काम कर, देच आम्हाला तुझी पत्रिका. आम्ही देतो मम्मीकडं, ती दाखवेल ज्योतिषांना. हा दे, कुठे पत्रिका? ओ जाऊ बाई, द्या पत्रिका. वहिनी साहेब, नाही म्हणजे थँक्स तुमच्या आपुलकीसाठी, पर मला नाही दाखवायची पत्रिका. का नाही म्हणजे नुसती दाखवू आपण, क्युरियोसिटी म्हणून. अहो नाही म्हणजे सॉरी, पण मला खरंच नाही दाखवायची. का? पत्रिकेत असं काही आहे का जे आम्हाला कळू नये? तसं असेल तर आपण काहीतरी उपाय काढू ना. ते शांतिवंती काहीतरी करू आपण. नाही तसं काही नाही बघा, पर मला खरंच नाही दाखवायची.
पत्रिका दाखवायचीच नाहीये का आम्हाला दाखवायची नाहीये? तुला काय वाटलं तुझं नशीब चोरूय आम्ही? तसं तू चोरलंस तुझ्या मोठ्या बहिणीचं आणि आलीस या घरात. वहिनी ती शकेन नाही म्हणलं, मॅटर लईच झालाय, आपण पण उडी घ्यावी. उगा मऊ लागलं म्हणून कोपरानं खणू नका. तुमच्या सिनियरिटीचा लई वाईट उपयोग करताय तुम्ही. एखाद्याची प्रेझेंट मध्ये काही चूक नसेल तर 5-6 उखंडा उपसायचा आणि टोचे मारत बसायचे धंदे बंद करा आता. त्याचं काय आहे, जी लोक काचेच्या घरात राहतात ना त्यांनी दुसऱ्याच्या दरवाजाच्या फटीतूनच बघू नये, चांगलं नसतं. लोकांची कुसळ सोडा, स्वतःची मुसळ सांभाळा. तोंड सांभाळून बोला सुजित भाऊजी. अहो आवाज बसल तुमचा, थंड घ्या. तुमचे पाय उलटे दाखवायची केवढी घाई आहे तुम्हाला? आता आलेत आमचे नवीन वहिनी, लगेच काय डेमो देत आहे? जरा प्रेमानं वागा. अहो प्रेमला येवन गोष्ट आहे, ट्राय तर करा. ओ भाऊजी लहान आहात ना, लहानांसारखं वागा. दाढी वाढलीये तुमची, वय नाही. पायरी ओळखून बोलायचं. तुमच्या मोठ्या भावाचं आणि आईसाहेबांचं ऐकून घेतो आम्ही, त्यांचा मान ठेवायचा म्हणून. आणि याचा अर्थ असा नाही तुम्ही काय पण बोला आणि आम्ही ऐकून घेऊ. मापात राहायचं. झाली का माप काढून? वहिनी ते सेकंड स्पष्टच बोलतो. आम्हाला मान्य आहे दादासाहेब तुमच्याशी नीट बोलत नाही, नीट वागत नाही. आईसाहेब तुमच्याशी नीट वागत नाही. पण जी लोक प्रेमानं वागतात त्यांच्याशी तरी प्रेमानं वागा. एक दिवस एकट्या पडून ना येड्या व्हाल तुम्ही, येड्या. येडे येडा कोणाला म्हणताय? काय सांगितलं तुम्ही? हं? आमच्या घरात रे माझे सुटतात काय? हं? काय आम्ही सुरुवात केली आहे? अहो कशाला कांगाव करताय? आम्ही काय करायला लागलोय? आवाज केवढा हे बोलताना तुमचा? आम्ही काय खानदानी करायला म्हणत आहे ना लागलोय? स्वतःला, काय आवाज बोलताय? केवढा आता तुमचा? सांगून आता लिमिट मध्ये आवाज- आहेत का भाऊजी? अरे काय चाललंय? हा सुचित, राजेश्री, तुमचेच कमी होते हो बेबी मावशी. तुम्ही आणि तुमची बहीण म्हणत असताना रीतिरिवाज माणुसकी याला काही शिकवलं नाही वाटत. गंगेतला गोटा आहे निव्वळ. हो वहिनी दिशे की कपाळ सांभाळू. तो गोटा लागला ना टेंगुळ उठल. आणि राहता राहिला शिकवण्याचा प्रश्न तर आमच्या समोर दस्तूर खुद्द आईसाहेबांनी हात टेकलेत, तो आपकी झाड की पत्ती आहे. चल. सुजित, काही झालं तरी मोठ्या आहेत राजेश्री. काय बोलतोस तू? शब्दाला शब्द वाढू नकोस बरं. बस कर. मग ही बेबी मावशी मोठ्यांमध्ये बोलायची सवयच आहे अण्णा. आम्ही आपलं आपुलकी म्हणून धाकट्या जाऊबाईंकडे आलो होतो. म्हणलं पत्रिका द्या तुमची, आमच्या मम्मीच्या ओळखीचे एक ज्योतिष आहेत त्यांना दाखवतो आम्ही. तर हे यांचे दिवाने दीर आले मध्ये लुडबुड करायला. आम्ही चांगल्या हेतून आलो होतो, यांनीच सुरू केले. सुजित, संजू, राजेश्री चांगलंच सांगायला आल्या होत्या ना.